नमस्कार मित्रांनो, चिंचाळे मैदान जवळजवळ लवकरच 18 तारीख येते आणि परवा दिवशीच ते मैदान होते आणि नक्कीच त्या मैदानामध्ये आपण तुम्हाला सांगितले होते पैरे ते एक अंदाजित पैरे होते, परंतु ही आपल्याकडे एक 10 असे पैरे आलेले आहेत. ते फिक्स पैरे आहेत आणि नक्कीच ते तुम्हाला चिंचाळेच्या मैदानामध्ये फिक्स पळताना दिसतील. नक्कीच सुरुवात करूया, उशीर न करता सुरुवात करतोय आपण. एक नंबरचा फिक्स पैरा या बैलगाडा क्षेत्रातला सलग 5 वर्ष बिनजोडचा बादशाह राहिलेला असा भारत केसरी राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह मथुर पळतोय. कोरेगाव हिंद केसरीचा 1 नंबरचा मानकरी असलेला धामनेरकरांचा स्वराज हा या बैलासोबत संबंध महाराष्ट्र या पैऱ्याची वाट बघत होता. हा पैरा पेडगावमध्येच होणार होता, परंतु आपला स्वराज आजारी होता, त्याच्यामुळे तो पैरा मथुरचा छत्रपती संभाजीनगरच्या राजासोबत झाला असं स्वतः राहुल भाईंनी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि नक्कीच हा स्वराज आणि मथुर ही जोडी तुम्हाला परवा दिवशी मैदानामध्ये पळताना दिसेल आणि मथुरचं कमबॅक हे होतंय. 2 नंबरचा पैरा कोण असेल? 2 नंबरचा पैरा या बैलगाडा क्षेत्रात मुंबईमध्ये आत्ता वर्चस्व चालू आहे त्या गाडीचं. जसं मथुर आणि मेहबूब या जोडीचं सलग 5 वर्ष एक राज्य होतं मुंबईमध्ये, तसंच आता ही जोडी बिनजोडमध्ये सारखी पळते एकत्र आणि 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये सुद्धा ही जोडी एकत्र पळते. आपण बोलतोय मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा पब्लिकचा भिताड आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल मेहरबान या बैलासोबत. आणि नक्कीच ही जोडी तुम्हाला त्या मैदानामध्ये परवा दिवशीच्या चिंचाळीच्या पळताना दिसेल. 100% फिक्स पैरा आहे. 3 नंबरचा पैरा आहे भारत केसरीचा मानकरी असलेला तसेच सप्त हिंद केसरीचा मानकरी असलेला सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर उर्फ बॉस हा पळताना दिसेल आपल्याला परवा दिवशीच्या मैदानामध्ये. तो कोणासोबत पळतोय? तो पळतोय त्यांच्याच घरच्या वजीर सोबत. घरचाच साज तुम्हाला पळताना दिसेल. सुंदर आणि वजीर काय कमालीचा बैल आहे या बैलगाडा क्षेत्रातला. सुंदर खूप रेकॉर्ड एक सुभाष तात्या यांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये सुंदरनं पोहोचवलेलं आहे जगभरात. नक्कीच असा हा भारत केसरी सप्त हिंद केसरी सुंदर आणि वजीर ही जोडी तुम्हाला परवा दिवशीच्या चिंचाळीच्या मैदानामध्ये एकत्र पळताना दिसतील. वजीर आणि सुंदर आणि खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला. तात्यांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करावं या जोडीनं अगोदर तर केलंच, परंतु गुलाल हा मिळवावा त्या जोडीनं अशी खूप मनापासून इच्छा आहे. 4 नंबरचा पैरा कोण आहे? 4 नंबरचा पैरा आहे आपले मोहिल शेठ धुमाळ सुसगाव तसेच वैभव मामा संतोष मामा यांचा घरचा साम्राज्य पळताना दिसेल. साम्राज्य पळताना दिसेल नाशिककरांच्या विराट सोबत. तोच विराट जो मोहिल शेठ धुमाळ यांच्या दावणीला आहे, आता नियोजनामध्ये पळतो आणि साम्राज्य सुद्धा व्यवस्थित पळतो. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे त्याचा पळ आणि नक्कीच ही जोडी सगळ्या महाराष्ट्राला ही पळताना दिसेल परवा दिवशीच्या मैदानामध्ये. फिक्स पैरा या 5 नंबरचा पैरा कोण आहे? 5 नंबरचा पैरा बावधनकरांचा लक्षा आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल बावऱ्या. सुंदर असा पैरा झालेला आहे या. हा नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा पैऱ्याला. 6 नंबरचा पैरा कोण आहे? 6 नंबरचा पैरा जो आहे शाकीर पठाण अमित भाडळे यांचा आदत किंग जलवा. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तो धुमाकूळ घालतोय तो जलवा. आणि नक्कीच हा जलवा नक्की कोणासोबत पळतोय? हा जलवा पळतोय कळंबीकरांच्या शंभूसोबत, म्हणजेच अमित भाडळे यांचा शंभू जो 1 BHK फ्लॅटचा मानकरी असलेला शंभूसोबत पळताना दिसतोय. घरचाच साज म्हणा तुम्ही, कारण की शाकीर पठाण जे आहेत ते शंभूच्या गाडीवरती वारंवार दिसतात, कारण की जे आपले चिमण्याचं जे मालिक आहेत तेच शंभूचे सुद्धा मालक आहेत. नक्कीच शाकीर पठाण दिसतील त्या गाडीवरती. नक्कीच शंभू आणि जलवा ही जोडी पळताना दिसेल आपल्याला त्या मैदानामध्ये परवा दिवशीच्या. 7 नंबरचा पैरा कोण आहे? 7 नंबरचा पैरा जो आहे तो घरचाच साज पळताना दिसेल. या बैलगाडा क्षेत्रातला ज्याला सप्त हिंद केसरी असं म्हटलं जातं, भारत केसरी सुद्धा म्हटलं जातं, पुसेगावचा 1 नंबरचा हिंद केसरीचा मानकरी असलेला हा किरण अप्पा शालगाव कालगावकरांचा तसेच उत्तम शेठ गवळी यांचा भारत
या बैलगाडा क्षेत्रातला सुद्धा एक देव आहे तो बैल. आणि नक्कीच हा बैल भारत बैल कोणासोबत पळताना दिसेल? हा भारत बैल त्यांच्याच घरच्या बैलासोबत पळताना दिसेल. रैना या बैलासोबत. आता रैना सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काय तुफान पळतोय. रैना माळशिरसच्या मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी झालेला होता सावकार सोबत. आणि नक्कीच मागे एक सुद्धा गाडी ही पळाली होती. आपला घरचा साज आपले भारत आणि रैना ही जोडी पळताना दिसेल त्या मैदानामध्ये परवा दिवशीच्या चिंचाळीच्या. बघूया, खूप सारे शुभेच्छा भारत आणि रैनाला की या बैलाने या जोडीने गुलाल घ्यावा. 8 नंबरचा पैरा कोण आहे? 8 नंबरचा पैरा जो आहे तो 22-11 सोन्या आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल 81-81 सिकंदर. नक्कीच सुंदर अशी जोडी आहे बरं का. नक्कीच साजेल, नावाला साजेल. तसेच दोघांची ही हाईट एकच प्रकारची आणि दोघांनाही स्पीड भरपूर आहे. आणि नक्कीच या गाडीवरती ड्रायव्हर असते सनी ड्रायव्हर उर्वरित द्यावाचे, कारण की सनी ड्रायव्हर जे आहेत ते आपल्या 81-81 रायफल असो, सिकंदर असो किंवा पिस्टन असो किंवा पिस्टन 22-11 असो, या गाडीवर सतत दिसतात आणि नक्कीच त्या गाडीवरती ते दिसतीलच. 9 नंबरचा पैरा कोण असेल? 9 नंबरचा एक पैरा टॉपचा आहे आणि नक्कीच हा पैरा 100% झालेला आहे आणि हीच गाडी पळताना दिसेल. महान भारत केसरीचा मानकरी असलेला द्वारलीकरांचा 622 हरण्या कोणासोबत पळतोय? हरण्या जो आहे तो पळतोय अमरावती एक्सप्रेस, ज्याला शंकरपटाचा बादशाह ज्याला म्हटलं जातं, असा हा महाराज हा बैल पळतोय. खूप दिवस झालं हा बैल मैदानामध्ये दिसत नाहीये. एकदा बक्कासूर सोबत पळाला आणि तिथूनच त्या बैलाला गुलाल भेटला आणि तिथूनच तो चर्चेमध्ये आला. हा बैल शंकरपटाचा 1 नंबरचा बैल आहे. शंकरपटामध्ये खूप पळतो, परंतु त्यांना माहितीच आहे शंकरपटामधली जी बैल आहेत ती इकडे पळतात, परंतु इकडे पैरे भेटत नाहीयेत. चांगल्या मातबर बैलांना इथे पैरे मिळत नाही. नक्कीच हा पैरा होतोय आणि 100% ही गाडी गुलालामध्ये दिसेल. महाराजचं कमबॅक व्हावं असं खूप वाटतंय, कारण की महाराज सुद्धा आपला आवडतं बैल सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. महाराजला जर कुणी जर वरती आणलं असेल, म्हणजे वरती म्हणजे एक लोकांच्या पर्यंत जर पोहोचवलं असेल तर मीच पोहोचवला, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. नक्कीच हा होता 9 नंबरचा फिक्स पैरा. 10 नंबरचा पैरा जो आहे या बैलगाडा क्षेत्रातला देव बक्कासूर, त्याचा तर मी सांगितलंच आहे, तो पैरा 100%च आहे. असा हा 12 वेळा हिंद केसरी असलेला, रुस्तमय हिंद केसरी असलेला, थारचा मानकरी 2 वेळा असलेला बक्कासूर पळतोय कंदूरचा राजा या बैलासोबत. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कंदूरचा राजा काय पळतो. आत्ता तो दुसरा झालेला आहे आणि नक्कीच त्या बैलाला खूप सारे शुभेच्छा देऊयात कंदूरच्या राजाला आणि बक्कासूरला, की ही गाडी रोखणं कठीण आहे, परंतु रोखण्यासाठी कोणकोणते बैल बक्कासूर आणि कंदूरच्या राजाला रोखतील का बघूया, कारण की ही जोडी सगळ्यात टॉपची जोडी आहे. खूप साऱ्या पुन्हा एकदा शुभेच्छा तो या 10 मधील जे पैरे आहेत, पैरे सांगितलेत ते फिक्स पैरे आहेत. नक्कीच धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर